शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। काल रात्री राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा अवकाळी पाऊस झाला। तसेच आज रात्री आणि मध्यरात्रीला देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना जिल्ह्यांना मोठ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा, पुसद या भागात देखील जोरदार पावसाचा इशारा आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरच्या परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा आहे। तर सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या भागात देखील रात्रीला मोठा पाऊस असेल। इकडे कोकण पट्ट्यात पहिलेस्ता मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच विदर्भातील इतर भागांमध्ये पाहायचे झाले तर अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असेल। रात्रीला काही भागात वादळी वारा सुटलेला देखील पाहायला मिळेल आणि हलका पाऊस देखील झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता नाशिकच्या काही भागामध्ये पावसाचे जोरदार वातावरण निर्माण होईल। मात्र नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याचा आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागाला देखील आज रात्री हलक्या पावसाचा इशारा तर उद्या मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।